तर मित्रांनो, कमेंट तुमची आणि कंटेंट आमची। तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार, कारण आत्तापर्यंत आपल्या व्हिडिओला इतका चांगला प्रतिसाद तुम्ही देताय, त्यासाठी आजचा विषय आहे मित्रांनो आपला कमेंट। तुमचे कमेंट आले होती मागच्या व्हिडिओमध्ये की अशा सर्वसाधारण 5 चुका सांगा ज्या मी नवशिके ड्रायव्हर करतो, म्हणजे न्यू लर्नरच्या होणाऱ्या 5 चुका। आपण म्हटलं ठीक आहे, 5 कशाला, फ्रीमध्ये द्यायचं तर डबल देऊ, डबल धमाका। म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सर्वसाधारण 10 चुका ज्या तुम्ही करतात किंवा ज्या 10 चुका तुम्ही केल्या नाही पाहिजेत। आणि दुसरी एक कमेंट होती की लेफ्ट साइड जजमेंट कशा पद्धतीने घ्यायचं, म्हणजे ज्यावेळी आम्ही नवीन गाडी शिकत असतो त्यावेळी लेफ्ट साइडचे जजमेंट कशा पद्धतीने घ्यायचं असतं, ह्या 2 गोष्टी आणि शिवाय तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 10 चुका, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ लगेच स्टार्ट करूया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायव्हिंग स्कूलच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्याला काय करायचं आहे, कमेंट टाकायचे, त्या कमेंटवरती आम्ही व्हिडिओ नक्की बनवू। व्हिडिओ स्टार्ट करूया। तर पहिला पॉईंट आहे आपला, आपण सगळ्यात पहिलं काय चूक करतो माहिती का, की सीट ऍडजस्ट करून घेत नाही। सीट ऍडजस्ट करणं म्हणजे काय सांगतो, काय चुकतोय ते सांगतो पहिले। तर सगळ्यात काय करतोय आपण, सीट एवढी पुढे घेतोय आपण आणि स्टेअरिंग एकदम जवळ, जेणेकरून मला पुढचं दिसावं, बरोबर ना। हा आपला डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्डच्या पलीकडे येणारी दगडं आणखी काय अडचणी असतील तर त्या मला दिसाव्यात, म्हणून आपण काय करतोय, सीट एवढी पुढे घेतोय, बरोबर। अशा वेळी काय होतं की स्टेअरिंग फिरवताना आपल्याला अडचण येते बघा, इकडे तिकडे, बरोबर आहे। आपल्याला हात व्यवस्थित रोटेट करता येत नाही, स्टेअरिंग रोटेट करता येत नाही, त्यामुळे आपल्याला अडचण येते। तर ही गोष्ट आपल्याला करायची नाही आहे। किंवा बऱ्याच वेळा आपण काय करतो, हाईट वगैरे थोडी जास्त असेल किंवा डिस्टन्स आपल्याला मेंटेन पाहिजे, म्हणून आपण काय करतो, थोडंसं लांब ठेवतो आणि हा क्लचपर्यंत किंवा ब्रेकपर्यंत आपला पाय पोचत नाही व्यवस्थित। तर ह्या कंडिशनमध्ये काय करायचं आहे, सगळ्यात पहिले सीट ऍडजस्ट करून घ्यायची कशी, तर क्लच दाबून बघायचा। तुम्हाला ॲक्सिलेटर ब्रेकची फारशी गरज नाही, पण क्लच दाबून बघायचा, जिथून आपला पाय व्यवस्थित क्लचपर्यंत जाईल आणि क्लच व्यवस्थित आपल्याला ऑपरेट करता येईल, सोडता येईल, रिलीज करता येईल आणि प्रेस करता येईल, ह्या पॉईंटनं बघायचं, जेणेकरून आपल्याला सीट ॲडजस्ट होईल। तर काय करायचं, आपल्याला हाताची ही पोझिशन जरी तुम्ही बघितलात सीट ॲडजस्ट करताना तरीही चालून जातं। आणि तरी पण तुम्हाला डिटेल्समध्ये जर पाहिजे असेल तर आपला एक व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, पार्ट 2 म्हणून व्हिडिओ आहे वॉर्मअपचा, वरती थंबनेल सुद्धा दिसतोय तुम्हाला, त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघितला तरी तुम्हाला लक्षात येऊन जाईल सीट कशा पद्धतीनं ॲडजस्ट करायची असते। आता वळूया आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे। आपण दुसरी चूक काय करतो ना, ज्यावेळी आपण क्लच रिलीज करतो त्यावेळी काय करतो, पटकन रिलीज करतो। आपण फर्स्ट गिअरला असतो, एक ध्यानात घ्या, जेव्हा गाडी पूर्ण थांबलेली असते, पूर्ण थांबली म्हणजे आता गाडी पूर्ण थांबलेली आहे, बरोबर, ह्या कंडिशनमध्ये क्लच सोडताना नेहमी स्मूथ मध्ये क्लच सोडायचा, कॉन्स्टंट एका पॉइंटला दाबून ठेवायचा क्लच तसं, आणि मग पूर्ण रिलीज करायचा गाडी पुढे गेल्यानंतर। आपला पिकअपचा एक व्हिडिओ आहे, त्याची सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तरी पण मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला। हा क्लच आहे, हा ज्यावेळी आपण दाबतो, पूर्ण गाडी जर थांबलेली असेल तर काय करायचं आहे, पूर्ण गाडी थांबलेली असताना आपण 2च गिअर ऑपरेट करू शकतो, एकतर फर्स्ट किंवा रिव्हर्स, ओके, एकतर फर्स्ट गिअर ऑपरेट करतो किंवा रिव्हर्स गिअर। त्यामुळे लक्षात ठेवायचं, पूर्ण गाडी थांबलेली असते तेव्हा किंवा फर्स्ट गिअर आणि रिव्हर्स गिअर दोनही गिअरला तुम्हाला क्लच एकदम स्मूथ मध्ये सोडावा लागतो, तरच गाडी जागेवरून उठते, तरच गाडी जागेवरून हलते, अन्यथा बंद पडते। तर काय करायचं, आपल्याला हा क्लच दाबलेला आहे, पिकअप पॉइंटला आणून कॉन्स्टंट ठेवायचं आहे, थोडीशी याची प्रॅक्टिस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ऐन गर्दीत गेल्यावर हा प्रॉब्लेम येणार नाही। क्लच रिलीज करण्याची चुकीची पद्धत ही आपली दुसरी। त्याच्यानंतर वळूया आपल्या तिसऱ्या पॉईंटकडं। तर तिसरा मुद्दा आहे आपला ॲक्सिलेटर। बऱ्याच वेळा असं होतं, आपण एखादी सेकंड हँड गाडी शिकत असतो किंवा अगदी नवीन जरी शिकत असलात तुम्ही, तरी प्रॉब्लेम आपण असा करतो ना की ॲक्सिलेटर जेव्हा देतो आपण, तेव्हा ॲक्सिलेटर देताना एक कॉन्स्टंट ॲक्सिलेटर आपल्याला द्यायला जमत नाही। म्हणजे तेव्हा बघा, आपल्याकडे शिकताना सुद्धा मी बऱ्याच वेळा सांगतो, किंवा ड्रायव्हिंग स्कूलला तुम्ही शिकला असाल तर तिथं तुम्हाला सांगतात बघा, कॉन्स्टंट एका 30च्या स्पीडनं गाडी जाऊ दे, किंवा ठीक आहे 25च्या स्पीडनं गाडी जाऊ दे। हा ज्यावेळी तुम्हाला कॉन्स्टंट स्पीड ठेवायचा असतो ना, त्यावेळी बऱ्याच वेळा तुम्ही प्रॉब्लेम काय करतात की एकतर ॲक्सिलेटर कंटिन्यू दाबून धरतात, ठीक आहे, त्यानं काय होतं, ॲक्सिलेटरचा स्पीड वाढत जातो आणि स्पीडोमीटर पुढे पुढे पळत जातं, म्हणजे तो काटा जातो 40 पर्यंत, आणि नंतर तुमच्या लक्षात येतं 40 पर्यंत गेले, अरे आपल्याला तर 20ला ठेवायचं होतं। परत काय करतो आपण, पाय काढतो, पाय काढल्यानंतर तो काटा परत 20 वरनं खाली खाली 15 वरती येतो, परत आपण 40ला जातो, परत ह्याच गोष्टी आपल्या होत जातात। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ॲक्सिलेटर कॉन्स्टंट द्यायचं आहे। ॲक्सिलेटर कॉन्स्टंट द्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे सांगतो तुम्हाला, आपला स्पीड आहे की नाही, समजा तुम्हाला कोणी सांगितलं की बाबा 40च्या स्पीडनं गाडी जाऊ दे किंवा 30च्या स्पीडनं गाडी जाऊ दे, तर तो 30च्या स्पीडनं कॉन्स्टंट स्पीड ठेवण्यासाठी ॲक्सिलेटर कॉन्स्टंट कधी ठेवायचा नाही।
ॲक्सिलेटर कॉन्स्टंट ठेवायचं नाही म्हणजे काय, ॲक्सिलेटर कंटिन्यू देत राहायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, थोडासा ॲक्सिलेटर द्यायचा आहे, हळूच रिलीज करायचा आहे, परत हळूच थोडा द्यायचा आहे, प्रेमानं रिलीज करायचा आहे. आणि मॅक्स तुमचं लक्ष कुठं असू द्या, स्पीडोमीटरकडं. नवीन शिकताना पहिले 4 दिवस निदान स्पीडोमीटरकडे बघत जावा. एकदा तुम्हाला ॲक्सिलेटरचा अंदाज आला की आपल्याला पुढं बघूनच गाडी चालवायची आहे, पण त्याच्या आधी तरी ॲक्सिलेटरवरती तुमचं कंट्रोल राहणं गरजेचं आहे. हा झाला आपला तिसरा पॉईंट. आता वळूया आपल्या चौथ्या पॉईंटकडे. आपला चौथा पॉईंट आहे मित्रांनो इंडिकेटर. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, ह्याच्या आधी सुद्धा 1000 वेळा सांगितलेलं आहे आणि आता सुद्धा रिपीट करतोय मी तुम्हाला की इंडिकेटर दाखवत जावा, इंडिकेशन्स दाखवत जावा. तुम्ही ज्यावेळी एखाद्या टर्न घेताय, एखादा चौक क्रॉस करताय किंवा एखाद्या ठिकाणी लेफ्ट साईडला घेऊन गाडी उभी करणार आहे किंवा लेन चेंज करणार आहे, ह्या केसमध्ये आपण इंडिकेटर दाखवत नाही. आपल्या भारतातल्या लोकांचा सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की आपण इंडिकेटर दाखवत नाही. त्यासाठी कृपया इंडिकेटर दाखवत जा. इंडिकेटर कधी दाखवायचं आपल्याला, तर रस्त्याच्या टर्न घ्यायच्या 50 मीटर आधी. आता 50 मीटर आधी कसं ओळखायचं, मी सांगितलं तुम्हाला. साधारण तुम्हाला कोणी सांगितलं की बाबा इथून आता राईट टर्न घ्या, राईट टर्न घ्या म्हटल्या तुमचा इंडिकेटर लागला पाहिजे. किंवा तुम्हाला कोणी सांगितलं पुढे घेतल्यानंतर इथून थोडी डावीकडे घ्या आणि गाडी उभी करा, तर तुम्हाला त्याच वेळी इंडिकेटर देता आला पाहिजे. मॅक्स तुम्ही लक्षात ठेवायचं, इंडिकेटर तुम्हाला देत राहायचं आहे कधी कधी जेव्हा तुम्ही लेफ्ट साईड टर्न घेणार आहात, राईट साईड टर्न घेणार आहात किंवा लेन चेंज करणार आहात. या केसमध्ये तुम्हाला इंडिकेटर देणं कंपल्सरी आहे. ह्या गोष्टी विसरायच्या नाही आहेत. वळूया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडं. तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपला 5वा पॉईंट आहे मिरर व्यवस्थित सेट न करणे. बरोबर आहे. मिरर जर व्यवस्थित आपण सेट केला नाही, म्हणजे आपण सर्वसाधारण चुकांमध्ये ही चूक सुद्धा येते की आपण मिरर व्यवस्थित सेट करत नाही. त्यासाठी मिरर कृपया व्यवस्थित सेट करत जावा. कशा पद्धतीने करायचा, हा जो मधला मिडल मिरर आहे त्यातून मागची आपली जी काच आहे बॅकची, ती काच पूर्ण दिसली पाहिजे, जेणेकरून आपल्याला मागची वाहनं क्लिअर दिसतील. पहिलं. दुसरं, ज्यावेळी आपण हा मिरर सेट करतो राईटवाला किंवा लेफ्टवाला, त्यावेळी एवढा जो पोर्शन आहे आपला, ह्याच्यामध्ये आपली गाडी दिसायला पाहिजे. एवढ्या पोर्शनमध्ये आकाश, एवढ्या पोर्शनमध्ये जमीन, ह्या पद्धतीने सेट करायचं आहे. मिरर सेट करण्याआधी सीट ॲडजस्ट करा आणि मग मिरर सेट करा. आणि कृपया मिरर सेट करून गाडी चालवा. आणि आपला रूल आहे दर 6 सेकंद, एव्हरी 6 सेकंद मिररमध्ये बघायचं आहे आपल्याला, मगच गाडी ड्राईव्ह करायची आहे. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक ब्रेक मारताना जेव्हा जेव्हा तुम्ही ब्रेक माराल तेव्हा तेव्हा आरशात बघूनच तुम्हाला ब्रेक मारायचा आहे. आरशात न बघता ब्रेक ऑपरेट करायचा नसतो. ठीक आहे. आता वळूया आपल्या पुढच्या पॉईंटकडे. तर आपला 6वा पॉईंट आहे मित्रांनो गिअर. बरोबर आहे. गिअरकडे बघत आपल्याला गिअर शिफ्टिंग करायचं नाहीये. आपल्याला समोर बघत गिअर शिफ्टिंग करायचं आहे. गिअरकडे बघत कधीही सुद्धा गिअर टाकायचा नसतो. सर्वसाधारण चूक आपण हीच करतो की आपण बऱ्याच वेळा काय करतो, गिअरकडे बघत गिअर टाकतो आणि आपण गाडीचा कार्यक्रम करून बसतो. तुम्हाला एक पॉईंट दाखवतो. या हा डॅमेज दिसतोय तुम्हाला, हा जो डॅमेज आहे की नाही, हा पॉईंट मी कशासाठी दाखवला हे सांगतो तुम्हाला. गाडी आपण उतारावरती पार्क केली, थोडासा पुढे स्लोप होता, गाडी पार्क केली. पार्क केल्यानंतर काय केलं, मी स्टुडंटला सांगितलं किंवा तुम्ही काय करा, आता गिअरमधनं काढा गाडी आणि गाडी पहिल्यांदा हँडब्रेकवरती वाढा आणि गाडी बंद करून फर्स्ट गिअर घ्या. ह्या सगळ्या गोष्टी सांगताना त्या माणसाने काय केलं की गाडीचा गिअरकडे बघत त्याने गिअर शिफ्टिंग केलं. आणि गिअर शिफ्टिंग करताना काय करावं लागतं, आपल्याला क्लच दाबावा लागतो. आणि ब्रेकवरचा पाय त्याचा निघाला, क्लच त्यानं दाबला आणि त्याच वेळी गाडी थोडीशी पुढे गेली आणि कार्यक्रम झाला आपला छोटासा. त्यासाठी आपण काय करायचं नाही, गिअरकडे बघत गाडी चालवायची नाहीये. कधी सुद्धा गाडी चालवताना सुद्धा अगर गाडी पूर्ण थांबलेली असेल, कुणी सांगितलं तुम्हाला फर्स्ट गिअरवरनं काढा, रिव्हर्स गिअर घ्या, रिव्हर्स गिअरवरनं काढा, फर्स्ट गिअर घ्या, ह्या सुद्धा गोष्टी करताना आपलं लक्ष कुठं पाहिजे, समोर. फोकस कुठं पाहिजे, समोर. गिअरकडे बघायचं नाहीये. तर आपला पॉईंट आहे मित्रांनो, रोडची लेन पकडून गाडी ड्राईव्ह करा. आता समजा ह्या रोडनं आपण चाललोय, हा रोड दिसतोय तुम्हाला, डबल लेन आहे. ठीक आहे. एक रोड आहे तो येणाऱ्यांसाठी, एक रोड आहे तो जाणाऱ्यांसाठी. जेव्हा तुम्ही अशा रोडला गाडी चालवता किंवा सिंगल रोडला सुद्धा गाडी चालवता, एक लेन पकडून जायची. म्हणजे काय, समजा तुम्ही राईट लेन मधनं चाललाय तर गाडी तुमची राईट लेन मध्येच पाहिजे. समजा 3 किलोमीटरचा रस्ता आहे जो तुम्हाला क्रॉस करून मग पुढे एखादा चौक येणार आहे, एखादा टर्न येणार आहे, तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे की गाडी 2 ते 3 किलोमीटर सलग गाडी चालवायची आहे. तर आपल्याला गाडी अशा पद्धतीने ड्राईव्ह करायची आहे की आपली लेन सोडून बाहेर जायचं नाहीये. काय करायचं नाही, आपली लेन सोडून गाडी बाहेर न्यायची नाहीये. जेणेकरून काय होईल, गाडी स्ट्रेट जाईल, मागच्या अडचण नाही आणि तुमची सुद्धा गाडी सेफ राहील. आपण मेन चूक हीच करतो, बऱ्याच वेळा आपण लेन सोडतो. म्हणजे चाललेलो असतो राईट साईडनं, हळूहळू करत तिरकी गाडी घेतो लेफ्ट साईडला, परत थोड्या वेळानं काय करतो, राईट साईड, मग मिडल लेन, असं करत आपण काय करतो, ह्या चुका करत जातो.
तर त्या आपल्याला करायच्या नाही आहेत. वळूया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडं. तर आपला 8वा पॉईंट आहे मित्रांनो, स्टेअरिंग. स्टेअरिंग जाम पकडतो आपण. आपण मेन मिस्टेक काय करतो, स्टेअरिंग अशा पद्धतीने पकडतो, घाबरतो आपण थोडं. ठीक आहे, तुम्ही नवीन असतात, एक 4 दिवस ठीक आहे, पण त्याच्यानंतर तुम्हाला ही गोष्ट सुधारायची आहे, ही चूक सुधारायची आहे की आपल्याला स्टेअरिंग जाम पकडायचं नाही आहे. का पकडायचं मी तुम्हाला प्रॅक्टिकली एकदम शॉर्टमध्ये सांगतो. समजा आपण सरळ चाललोय, ठीक आहे, तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहात, एक कोणीतरी व्यक्ती, तुमच्या जबाबदार व्यक्ती जी साईडला बसलेली असते ती बसलेली आहे. असतं तर ट्रेनर असेल ड्रायव्हिंग स्कूलचा, अगर तुमचा कोणी पाहुणा असेल तो साईडला बसलेला आहे आणि तुम्ही गाडी ड्राईव्ह करत आहात. ह्या केसमध्ये काय होतं, बऱ्याच वेळा खड्डा वगैरे समोर येतो बघा, खड्डा समोर येतो आणि खड्डा समोर आल्यानंतर किंवा अचानक कुणीतरी आडवं येतं, खड्डा समोर येतो. ह्या केसमध्ये 2 ऑप्शन राहतात आपल्याकडे. एक तर आपण त्यावेळी काय करू शकतो, ब्रेक दाबू शकतो, बरोबर आहे, खड्डा चुकवायसाठी किंवा कोणतरी समोर आले म्हणून. किंवा दुसरा ऑप्शन काय करू शकतो, कट मारू शकतो. कट मारणं म्हणजे काय असतं, थोडीशी गाडी सरळ चाललेली असते, थोडी बाहेर काढायची आणि परत आत घ्यायची. बरोबर आहे, काय करायची, थोडी गाडी बाहेर काढायची आणि परत आत घ्यायची, ह्याला म्हणतात कट मारणं. ह्या गोष्टी करायसाठी जर समजा तुम्ही स्टेअरिंग जाम पकडलेला असेल, ठीक आहे, आणि समजा कोणीतरी समोर आलंय अचानक आणि त्यावेळी तुम्ही ब्रेक मारलाच नाही, साईडला कोणीतरी बसलंय, तुमचं प्रायव्हेट ट्रेनिंग चालू आहे घरच्या गाडीवर आणि कोणीतरी साईडला बसलंय आणि तुम्ही त्यावेळी ब्रेक मारलाच नाही, तर तो माणूस काय करतो, हे जे स्टेअरिंग आहे की नाही, हे थोडंसं फिरवतो आणि परत सरळ करतो. काय करतो, थोडं फिरवतो आणि सरळ करतो. कधी, तुम्हाला मदत करायसाठी. अचानक कोणीतरी समोर आले किंवा खड्डा आले तो चुकवायसाठी, कारण अचानक तुम्ही ब्रेक मारलेले नाही आहेत, तो ब्रेक मारू शकत नाही, त्यासाठी तो काय करतो, स्टेअरिंग थोडं ऑपरेट करायला जातो. पण तुम्ही स्टेअरिंग जर जाम पकडलेला असेल तर त्याला इकडे वळताच येणार नाही स्टेअरिंग. म्हणजे हा त्याचा प्रॉब्लेम नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही स्टेअरिंग जाम पकडताय. बरोबर आहे का? त्यासाठी काय करायचं नाही, आपल्याला स्टेअरिंग जाम पकडायचं नाहीये. आणि हे तुम्हाला कळावं म्हणून मी या शीटवर येऊन बसलोय. नाहीतर काय सोडलं तर मग जा सिमरन जी ले अपनी जिंदगी. जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची, नाहीतर आपला कार्यक्रम निश्चितपणे होऊन जाईल. त्यासाठी हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. वळूया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे. आपण कमेंटमध्ये सांगितलेलं होतं, विचारलेलं होतं की नेमकं लेफ्ट साईड जजमेंट कशा पद्धतीने घ्यायचं असतं, त्याचं आता उत्तर देणार आहे. एकदम सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. आतापर्यंत तुम्हाला बऱ्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये कोणी सांगितलं पण नसेल, घरच्यांनी सुद्धा बोलले नसतील. इतका सोपा पॉईंट आणि इतकी सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, आयुष्यभर लक्षात ठेवायची, विसरायची नाहीये. काय हे सोपी ट्रिक, समजा मी गाडी आहे, ओके, मी गाडी आहे, मी सरळ चाललोय, माझी लेफ्ट साईड आहे, इथे गाडी थांबलेली आहे आणि मी गाडी ड्राईव्ह करायला लागलोय, बरोबर आहे. ह्या केसमध्ये मला लेफ्ट साईडचं जजमेंट कशा पद्धतीने घ्यायचं आहे, एकदम सोपी ट्रिक. समजा हा रस्ता आहे, रस्त्याला समजा माझी गाडी पास होतीये, ठीक आहे, इथं काहीतरी अडचण आहे, इकडे अडचण आहे आणि ह्यातून माझी गाडी पास होतीये असं मला वाटतंय, बरं का, असं मला वाटतंय की ह्यातून गाडी पास होतीये. तर ह्यावेळी मी फक्त एकच गोष्ट करायची आहे, मेन राईट साईडला घासून, ज्या साईडला स्टेअरिंग आहे त्या साईडला घासून गाडी ड्राईव्ह करायची आहे. लक्षात येते, इकडे पण अडचणी आहेत, इकडे पण अडचणी आहेत, जाऊन माझी गाडी लेफ्ट साईडला ठोकेल का राईट साईडला ठोकेल, ह्या शंकेत, ह्या द्विधा मनस्थितीत जर तुम्ही असाल तर एकदम सोपी ट्रिक करायची आहे, गाडी नेहमी राईट साईडला घासून ड्राईव्ह करायची आहे. आता मी दाखवतो तुम्हाला. इकडे काहीतरी अडचण आहे, इकडे गाडी थांबली आहे, मी चाललोय ड्राईव्ह करायला लागलोय, तर मी काय करतोय, थोडंसं राईट साईडनं पुढे जातोय, जेणेकरून माझी साईड मी फक्त सांभाळतोय. त्यासाठी मला काय करायला लागेल, इकडे बघायची गरजच नाही, इकडे न बघता सुद्धा मी गाडी ड्राईव्ह करू शकतो आणि फक्त मी राईट साईड घासून घ्यायला लागलो, याचा अर्थ इकडे धडकण्याचा चान्सच नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. लेफ्ट साईड जजमेंट कशा पद्धतीने घ्यायचं आहे, नेहमी गाडी राईट साईडनं चालवायची आहे, राईट साईड घासून चालवायची आहे. आणि आपला उरला शेवटचा पॉईंट, एकदम शेवटचा पॉईंट तुम्हाला सांगतो, एकदम शेवटचा पॉईंट तुम्हाला सांगतो, ॲटिट्यूड, इगो किंवा ओव्हर कॉन्फिडन्स. ॲटिट्यूड, इगो किंवा ओव्हर कॉन्फिडन्स हा साईडला ठेवायचा आहे आणि गाडी ड्राईव्ह करायची आहे. म्हणजे काय, डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडी साखर. काय करायचं आहे, डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडी साखर असं घेऊन ड्राईव्ह करायचं आहे. मी तुम्हाला मागं सुद्धा बऱ्याच वेळा सांगितलंय, कोणीतरी तू येईल तुम्हाला कट मारून जाईल, कोणीतरी येईल तुम्हाला क्रॉस मारून जाईल, कोणीतरी खुन्नस देईल, ह्या सगळ्या गोष्टी रोडवर होतच राहणार आहेत. त्यासाठी आपण काय करायचं आहे, आपण आपलं काम करत जायचं आहे. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे, आपला इगो घरात ठेवून यायचा आणि तोंडात खडी साखर, डोक्यावर बर्फ. शांत डोक्याने गाडी चालवायची आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ड्राईव्ह केलात तर तुमच्या या 10च्या 10 चुका होणार नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं, कमेंट तुमची आणि कंटेंट आमची, कमेंट तुमची आणि कंटेंट
आमची. अजून काय तुमच्या शंका असतील, अजून कुठल्या विषयावर तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की बनवू. आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जर सबस्क्राईब केला तर. ओके, थँक्यू.